मग जीवा देखिला निस्तारू भवांतु त्या ठिकाणी कीर्तीचे करुणी चालू त्या गुणामुळे परमेश्वराच्या गुणाच्या अनुमोदनामुळे परमेश्वराचं जे काही कीर्ती वर्णन केले जाते आणि त्या कीर्ती वर्णनामुळे ते वेळी कीर्तीचे करुणी तारू गुरु केला कर्णधारू ईश्वराने या मार्गाला अधिकरणाची निर्मिती केली. आचार्यांसारखे थोर अधिकरण या ज्ञान परंपरेला त्यांच्यापासून सुरुवात केली. का? आचार्यांना सांगितलं की आता तुम्ही या मार्गाचे आचार्य व्हा आणि तुम्ही आचार्यत्व स्वीकारून या पुढील मार्गाचा जो प्रवास आहे तो तुम्ही तुमच्या माध्यमातून करा. आणि म्हणून परमेश्वर कोणीतरी एखादा अधिष्ठित व्यक्ती नेमतात आणि त्या माध्यमातून आपलं कार्य करत असतात. मग जीवा देखिला निस्तारू भवा अर्णवांतु मग त्या जीवाच्या ठिकाणी जे भव आर्णव म्हणजे महान असलेलं संसाररूपी हे जे काही भवार्णव आहेत, हे भव म्हणजे पाच लागलेले आहे जीवस्वरूपाला, अविद्यासारखे दोष जीवस्वरूपी स्थिरावलेले आहेत. आणि मग अशा या मोठ्या मोठ्या दोषांपासून तारण्यासाठी मात्र परमेश्वराच्या असंविधान धर्मामध्ये ते गुरु असलेले अधिकरण आहेत. ते निश्चित आपला मार्ग दाखवतात ईश्वरीचा आणि या जीवाला उद्धरण करण्यासाठी सहाय्यभूत होतात. उद्धरण करत नाही, उद्धरण परमेश्वरच करतात, पण त्याला सहाय्यभूत होण्यासाठी मात्र गुरुचा आधार घेऊन अधिकरणाचं निमित्त साधून या जीवात्म्याला भवसंसारातून निस्तार करतात परमेश्वर. आता श्रीकृष्ण महाराजांचं वर्णन या ठिकाणी पुढच्या ओव्यांमध्ये आलेलं आहे. असे श्रीकृष्ण महाराज सन्निधानातून असन्निधानामध्ये जातात, म्हणजे जीवात्म्याला सन्निधान आहे आणि मग जेव्हा सन्निधान सोडून जातात त्यावेळेला असन्निधानाचं वर्णन. ऐसे मोक्षाचे करुणी आवारू कृतकार्य झाला ईश्वरू मग निज धामा मेलिकारू चिंतिता झाला. श्रीकृष्ण महाराजांविषयी आलेले हे वर्णन आहे की द्वापार युगामध्ये श्रीकृष्ण महाराजांनी आपलं 1000 वर्ष राज्य केलं. द्वापारी सहस्र 1000 वर्षाचं आयुष्य आहे द्वापार युगामध्ये. परंतु आता 1000 वर्षाचं राज्य झाल्यानंतर ऐसे मोक्षाचे करुणी आवारू, आवारू म्हणजे अनेक जीवात्मे, अनेकांना मुक्तपणे परमेश्वराने श्रीकृष्ण चक्रवर्ती अनंत उद्धरिले. काय म्हटलंय? त्या श्रीकृष्ण चक्रवर्तींनी अनंत जीवाचं उद्धरण केलेलं आहे, अनंत जीवात्मे उद्धरलेले आहे. म्हणून आवारू म्हणजे उद्धरण कार्यासाठी श्रीकृष्ण महाराजांनी जे जीवस्वरूपाला मोक्ष पाहिजे आहे अशा प्रकारे कोणाला कशा प्रकारचा मोक्ष, कोणाला संबंधदान, कोणाला लीळादान, कोणाला ग्रहणादान. कंसाला मर्दन केलं असेल पण त्याला दुःखाला पाठवलं नाही. अनेक जीव त्या युद्धात जे मेले पण ते मेले नाही, ते सुखालाच गेले. कारण ईश्वर कोणती स्त्रिया दुःखरूप करत नसतात. पाहायला दिसतील तुमच्यासमोर दृष्टपर दुःख, पण ईश्वराचा हेतू त्यामागे सुखाचा असतो. कारण ईश्वर मुळात दुःखदानी नाही. ईश्वर जीवात्म्याला दुःख देत नसतात. आणि जे जीव युद्धात मेले असतील, कंसाचं मर्दन झालं, त्या ठिकाणी पुतनाचं मर्दन झालं, बकासुराचा वध झाला, आघासुराचा वध झाला, ते सगळे जे आहेत ते सगळे सुखफळाला पाठवले. आणि म्हणून या ओळीमध्ये असं म्हटलं आहे की ऐसे मोक्षाचे करुणी आवारू, अशा प्रकारे अनेक जीवांना मोक्षाचं दातृत्व मुक्तपणे करणारे श्रीकृष्ण महाराज कृतकार्य झाला ईश्वरू. काहींना तर साक्षात परमेश्वराने जीवाचं उद्धरण करून उद्धरणाचं कार्य त्यांच्या जीवाच्या ठिकाणी केलेलं आहे. मग निज धामा मेलिकारू चिंतिता झाला. मग आता मात्र देवाचे कार्य संपलं आहे. ईश्वराला आता आपल्या कार्याची निवृत्ती घ्यायची आहे आणि आता देवाला जायचं आहे. आता देव म्हणतात की आमचं आता कार्य संपलेलं आहे. आता आम्हाला या कलियुगाचं हे लागलेलं आयुष्य आहे, आता इथून द्वापार संपलेलं आहे, आता इथून जावं लागेल. आणि म्हणून परमेश्वर आपल्याला निजधामाला जायचं आहे, हे कार्य इथं संपवायचं आहे. म्हणून आपली जाण्याची तयारी करतायत. जसे आमचे स्वामी शेवटच्या काळामध्ये उत्तराखंडीकडे प्रयाण करायचे आहे आणि त्यावेळेला स्वामींनी उदास अवस्था स्वीकारलेली आहे. स्वामी आचार्यांना म्हणतात की एथिकेने अभिमानी अभिमान सांडिला मा, आता तुझेनी उद्यमे काय.
तुझा प्रयत्न निर्फळ आहे, निष्कारण तू माझ्यासाठी धडपड करू नको, माझ्याच मनात नाही आता इथं राहायचं आणि म्हणून तुला सहाय्य कोणत्या गोष्टीचं होणार नाही. काही वेळेला स्वामींच्या आरोग्याची व्यवस्था नाही, काही वेळेला स्वामींना समजा अनेक प्रकारच्या ज्या बायसा असताना ज्या स्वामींच्या प्रकारे पूजा अवसर, आंघोळ, पचन करणे ह्या सगळ्या गोष्टी होत्या, त्या गोष्टी प्रतिबंधल्या गेल्या. आचार्यांना वाईट वाटायचं, पण देव म्हणतात आता तू निष्कारण धडपड करू नको, मला अशी उदास प्रवृत्ती आहे आणि म्हणून आता माझ्या प्रवृत्तीने हे सर्व चालू आहे, कारण देवाला जायचं आहे उत्तरापंथीला. तसं इथं श्रीकृष्ण महाराजांनी आपलं कार्य आता आटोपत घेतलेलं आहे आणि आता श्रीकृष्णांना सुद्धा या देहाचा शेवट करायचा आहे. आणि म्हणून या ओळीमध्ये म्हटलेलं आहे, मग निजधामा मेलिकारो चिंतिता झाला. निजधाम म्हणजे आपलं असलेलं अंतिम गंतव्य स्थान, जी जिथे वस्ती आहे परमेश्वराची ते स्थान. मेलिकारो म्हणजे वस्ती स्थान. ज्या वस्तीला त्याला आता पुढे इथून प्रवास करायचा आहे तिथे जाण्याची तयारी आता श्रीकृष्ण महाराज आपल्या चिंतेतून करत आहेत, आपल्या कृतीतून दाखवत आहेत. मागोते सिंहावलोकने पाहिले दैत्य सुदने, तव यदुवंशाची वेळुवने वनवासी असती, वनवावी असती. आता जायच्या अगोदर सगळी पूर्णपणे व्यवस्था लावून गेलं पाहिजे. परमेश्वराचं जे कार्य आहे, ज्या ज्या पद्धतीत ईश्वराने तो विस्तार केलेला होता आणि तो विस्तार नंतर त्या परमेश्वराने जाताना त्याची बरोबर व्यवस्था लावून त्या ठिकाणी ईश्वराला निघायचं आहे. आणि म्हणून या श्लोकामध्ये सांगतात की मागवते सिंहावलोकने. मागच्या जर पहिले श्रीकृष्ण महाराजांच्या काळात आपण पाहिलं तर कोण बोलून राहिले, मागवते सिंहावलोकने. मागच्या जर काळात पाहिलं सिंहावलोकन करून, जसं सिंह आपल्या पाठीवरची एक वेणी असते, त्या वेणीचं मागे ओळून जातो, त्या वेणीला पाहतो. कारण जी पाठीवरची वेणी जर समजा तुटली तर त्याचं मरण जवळ असतं. ती वेणी तुटली का आहे तो ते वेणीकडे सारखं लक्ष देतो. म्हणून असं म्हणतात सिंहावलोकन म्हणजे नेहमी आपण मागं आपलं ओळून पाहिलं पाहिजे. पुढचा काळ जर सुखरूप आला असेल तर मागचाही काळ त्यामध्ये अनुभवता आला पाहिजे. दुःखातून पुढे आलो आहे म्हणून सुखामध्ये होरपळून जाऊ नये, दुःख त्यामध्ये सोबत असलेच पाहिजे. आणि म्हणून सिंहावलोकनाचं कार्य त्या ठिकाणी असते. असं त्या ठिकाणी मागवते सिंहावलोकने पाहिले दैत्य सुदने. मागचं जर कार्य पाहिलं श्रीकृष्ण महाराजांचं, अनेक दैत्याचं मर्दन केलेलं आहे. अनेक आगासूर, बकासूर, त्याचप्रमाणे पुतना, अनेक दैत्य त्या ठिकाणी श्रीकृष्ण महाराजांनी कंसाच्या म्हणण्यावरून जे काही आले होते आघात करण्यासाठी ते सगळ्यांना मर्दन केलेलं आहे. म्हणून मागच्या काळामध्ये अनेक प्रकारे अशा प्रकारचं हे श्रीकृष्णाचं कार्य बघायला मिळते. परंतु आता अनेक मर्दन करता करता तव यदुवंशाची वेळुवने वनवावी असती. यदुवंशामध्ये जे असलेले सर्व जे काही श्रीकृष्ण महाराजांचा परिवार होता आणि तो सुद्धा परिवार त्याला सुद्धा या ठिकाणी त्याचाही शेवट झाला पाहिजे, तोही या ठिकाणी संपवायचा आहे. आणि तो संपून मग समजा या ठिकाणी एक युग अस्त झालेला आहे. जसं द्वापाराचा अंत झाला ना, जसं श्रीकृष्ण महाराज निघून जाते, पांडवांना सांगितलं तुम्ही हिमालयात निघून जा. आता राहिला श्रीकृष्ण महाराजांचा यदुवंशिक परिवार आणि त्या परिवाराला सुद्धा संपवायचं आहे. तिथं काही पापुकता नाही. पाहताना असं वाटेल की तिथे समजा ते झुंजून गेले पण कुठल्याही प्रकारचं त्यांच्या मस्तकी पाप लागणार नाही. श्रीकृष्णाचा मनोधर्म त्यामागे संपवण्याचा आहे. कारण ती युग परवड संपलेली आहे आणि त्या युग परवडीबरोबर त्यांनाही तिथे संपवायचं आहे. म्हणजेच त्या सतुरूप युगामध्ये त्यांचाही शेवट झाला पाहिजे. वास्तविक पाहता ईश्वराचा त्यामागचा मनोधर्माचा हेतू वेगळा आहे. आणि म्हणून तव यदुवंशाची वेळुवने वनवावी असती. राहिलेले जे काही आहे यांना सुद्धा वनवा म्हणजे आग. त्या वनव्यामध्ये जर आग लागली तर काहीच राहत नाही. तसं हे संपूर्ण नष्ट करून मग इथून श्रीकृष्ण महाराज विजय करणार आहेत. अशी तयारी श्रीकृष्ण महाराजांची विजय करण्याची चालू झाली. आता श्रीकृष्ण महाराजांना त्या ठिकाणी निघून जायचं आहे. द्वापारयुगाचा संपदा काळ आहे आणि त्या श्रीकृष्ण महाराजांना द्वापारयुग सोडून आपलं कार्य संपवायचं आहे.
देवेळी ब्राह्मणाचे शापानळे यादव बन वनविले मग नेनते आयसे बोलिले सभे माझी. ज्या वेळेला आता वास्तविक आता श्रीकृष्ण महाराजांना काय बोलतं माहीत नाही असा काही भाग आहे. साक्षात ईश्वराचं स्वरूप. ते वेळी ब्राह्मणाचे शापानळे ब्राह्मणाने दिलेला शाप. आता हे यदुवंशाचं कसं काय नष्ट होणार आहे. वास्तविक श्रीकृष्णानेच केलं तर त्याला लोक नाव ठेवतील, पण शापातून नष्ट झाला असं दाखवायचं. आणि म्हणून त्यांना दुर्बुद्धी सुचली. सगळे यादव कुळातले असलेले यदुवंशांचे मुलं एकत्र झाले आणि त्या तीर्थाच्या ठिकाणी जिथे पुण्यरूप असलेले ऋषीवंशी असतात, जिथे पावनभूमी आहे, तिथं तपाचरण करणारे लोक आहेत, अशा भूमीवरती हे मुलं गेले यदुवंशाचे सर्व. आणि तिथे जाऊन त्यांनी खेळक्रीडा केल्यात. आणि मग खेळता खेळता त्याच तपोभूमीवरती बसलेले आंबक ऋषी होते, ते तपचर्या करत होते. आणि मग त्यांनी असं ठरवलं की या ऋषीला आपण काहीतरी चेष्टा करावी आणि काय हे त्यांचं तपोबल आहे का नाही, आणि हे तपोबल का खरं आहे का खोटं आहे, आपण परीक्षा घेऊ त्यांची. आणि म्हणून त्यांनी एका मुलाला त्या ठिकाणी स्त्रीवेशाचे कपडे घातले आणि कपडे घालून त्या पोराच्या पोटावरती समजा काही कपड्याचं गाठोडं बांधलं आणि त्या ऋषीपाशी त्यांना घेऊन गेलं. आणि त्या ऋषीला ते म्हणतात की अहो, ही एक गरोदर असलेली मुलगी आहे. आता हिच्या पोटामध्ये काय गर्भ आहे सांगा बरं तुम्ही, मुलगा आहे का मुलगी आहे. आता ऋषीला तपश्चर्येतून त्यांनी जागृत केलं. ऋषी त्या ठिकाणी क्षोभूत झाले आणि त्या ठिकाणी ऋषीने त्यांना सांगितलं की हिच्या गर्भातून जे निघणार आहे ते मुसळ निघणार आहे आणि ते तुमच्या यदुवंशाचा नाश करणाऱ्याचा शाप देऊन टाकत. आता त्या आंबक ऋषीला झालेला तो क्रोध, केलेला तपभंग, त्यांची चर्चा चालू होती. यांनी मुलांनी चेष्टा केली. आता त्यांच्या सामर्थ्य बळाने त्यांनी तेवढे जाणणार नाही की हे मुलगा आहे का मुलगी आहे. यांनी मुलाला कपडे चढून स्त्रीचे समजा त्यांच्या पुढे नेलं आणि पोटाला काठोड बांधून सांगितलं की हिच्या पोटामध्ये कोणता गर्भ आहे. आणि मग त्यांनी सांगितलं की याच्या पोटातून आता जे होणार आहे ते तुमचा नाश करणार. आणि मग खरोखरच त्या मुलालाच गर्भधारणा झाली. म्हणजे जे काही त्याच्यातून मुसळ निघालं पोटातून आणि ते मुसळ, त्या मुसळामुळे सगळ्या यदुवंशाचा नाश झाला. सगळं ते मुसळ सगळ्यांपाशी गेलं आणि सगळ्या यदुवंशाचं नष्टत्व केलं. सगळ्यांना त्यांनी विनाशाला प्रवृत्त केलं. अशा प्रकारे एक शाप म्हणून इथं म्हटलेलं आहे की ते वेळी ब्राह्मणाचे शापानळे. ब्राह्मण जो आहे म्हणजेच जो ऋषी तिथे त्या ठिकाणी तपश्चर्या करत बसलेले होते, त्या ऋषीने या मुलांना, यदुवंशातल्या मुलांना दिलेला शाप आणि अंबक ऋषीचा तो शाप यादव वनविले. हे यादवांचं जे वन आहे ते वनविलं म्हणजे सगळा वनवा पेटल्या गेला. जसं त्या एखाद्या डोंगराला जर आग लागली सगळं लहान मोठं सगळं जळून भस्म होतं, तसा हा वनवा शापामुळं त्या सगळ्या यादव कुळाला तो शाप लागला. आणि सगळे यादव कुळातले लोक त्या शापासहयोगी प्रत्येकाला रणकंदनाप्रमाणे मग नेनते आयसे बोलिले सभे माझी. आणि मग सभा भरली. सगळ्या लोकांनी आता त्या ठिकाणी विचार करायला सुरुवात केली की का हो कसं काय झालं. आता त्या ऋषीचं तर शाप सत्य होणार आहे आणि यादव कुळाला दिलेला हा शाप आहे, आता कसं काय करायचं. श्रीकृष्ण महाराजांची गोष्ट केली. श्रीकृष्ण महाराजांचा जाऊन मलाही काही सांगता येणार नाही, तर तो शाप आहे, तो शाप तर भोगावाच लागेल सगळ्याला. वास्तविक पाहता श्रीकृष्ण महाराजांना सगळ्या औषधी आहे, पण नेमके पण दाखवलं मला काहीच माहिती नाही त्यातलं. अशा प्रकारे प्रवृत्ती तर ईश्वराचीच आहे, कारण स्वतः ईश्वराला काही पुढाकार घेऊन नाश करता येत नव्हता. आणि मग अशा प्रकारे त्या मुलांना ती बुद्धी सुचावी, तिथे जावं, त्यांनी तो शाप द्यावा. आणि मग ते ज्यावेळेला सभेवाणी सगळे यादव जमलेत आणि या मुलांनी केलेली चेष्टा आता याचं काय होईल. आणि मग सगळे श्रीकृष्णपाशी आले आणि श्रीकृष्ण महाराज म्हणतो आता हे तर सत्य होणार आहे, हा शाप तर सगळ्याला भोगावा लागणार आहे, याचा जर समजा नाश सगळ्याला होणारच आहे, मग आता त्याच्यावर काहीतरी उपाय पाहिजे की नाही. मग एक उपाय नाही ऐसा जेणे चुके ब्राह्मणाचा शाप उधारसा म्हणून जायचे प्रभासा उगाजनी. मग आता त्याच्यावर उपाय सांगा. मग आता उपाय हा एकच आहे, आता या शापाला नाशण्यासाठी काहीतरी पुण्य करावं लागेल.
आणि म्हणून प्रभास तीर्थ आहे. प्रभास नावाची नदी वेरावळ त्या भागात तिकडं, आणि त्या गुजरातमध्ये असलेली ही प्रभास नदीच्या काठावरची गंगेचं पवित्र उदक आहे. आणि त्या नदीच्या तीरावरती जाऊन त्या ठिकाणी पुण्यरूपी पावनभूमी, तिथे जाऊन काहीतरी धर्मकार्य करावं लागेल. आणि तिथे गेल्यानंतर त्या धर्मकार्यातून या शापाला नष्ट झालं तर झालं. अशा प्रकारे येथ उपावो नाही ऐसा, जेणे चुके ब्राह्मणाचा शाप उधारसा, ही असलेली एक प्रकारची आता दिलेला शाप आहे. हा जो प्रवाहरूपी गंगेचा जो प्रवाह आहे, आणि म्हणून त्या प्रभास नदीच्या ठिकाणी जाऊन आपण सगळ्यांनी आता तिथे जाऊन काहीतरी धर्मकार्य केलं पाहिजे, असं त्या सगळ्यांनी ठरवलं. ते तर तुम्हा पुण्य घडे, तरी चुकती अवघेची अवघडे, ते तिची फळदा विजेल रोकडे हातावरी. आता काहीतरी सांगायला पाहिजे. वास्तविक पाहता तो शाप काही आता टळणारा नव्हता. त्या शापानं तो अधोपान होणारच होता. पण काहीतरी आता सांगितलं पाहिजे की जा त्या प्रभास तीर्थाला, तिथे जाऊन त्याचं श्रवण झालं तर झालं. म्हणून तेथ तुम्हा पुण्य घडे या शब्दामध्ये काकूपूर्वक उच्चारण केलेलं आहे. वास्तविक पाहता त्यांना माहिती आहे की तिथे गेल्यानंतर हा शाप नष्ट होणार नाही, पण तरीसुद्धा जा नाही. आणि म्हणून ते सगळे त्या यादवातील सगळे लोक त्या एका ठिकाणी जमतात आणि सगळे मिळून त्या प्रभास तीर्थाला जातात. तरी चुकती अवघेची अवघडे, जे काही चुकणारं, जे काही दुःख आपल्याला प्राप्त होणार आहे, असं कठीण आपण जोडलेलं आता हे जे काही कर्म आहे, हे कर्म त्या प्रभास तीर्थाला गेल्यानंतर आपलं नष्ट होईल. ते तिचे फळदा विजेल रोकडे हातावरी. त्या ठिकाणचं जे फळ आहे, त्या तीर्थाला गेल्यानंतर जे कार्य आचरलं जाते, त्या तीर्थाला गेल्यानंतर तिथे जे काही कार्य करतात लोक, त्याचं तात्काळ आपल्याला फळ मिळते. आता आपल्यापाशी एक शाप नसण्याला तात्काळ तर काही उपाय नाही, पण तिथे जाऊन काही जर पुण्यरूप स्थान आहे आणि त्या स्थानाला जाऊन जर आपण काही क्रिया केली तर आपल्याला रोकडं म्हणजे तात्काळ हातोहात ते नाचून जाईल. अशा प्रकारची एक संकल्पना त्या यादवाच्या असलेल्या संपूर्ण लोकांना, यदोंशिक लोकांना त्या ठिकाणी श्रीकृष्ण महाराजांनी सांगितली. आणि मग त्या श्रीकृष्ण महाराजांच्या त्या सांगितल्यामुळं आता वास्तविक पाहता ते काही श्रीकृष्ण महाराजांना समजा त्यांनी जर म्हटलं असतं की आम्हाला याच्यातून चुकवा, तर समजा मार्ग श्रीकृष्णांजवळच आहे. पण आता हे नासाला काय उपाय, पण प्रभास तीर्थ सांगितलं. आणि त्या तीर्थावर गेल्यानंतर तिथं काही ते नाचणार नव्हतं, पण एरवीच काहीतरी उपाय सांगावा म्हणून सांगितला. ऐसे बोलोनी गोपाळे यादवा करवी पाला नविले, हे सगळं सांगितलं, निरोपण केलं श्रीकृष्ण महाराजांनी. हा असा शाप तुम्हाला लागलेला आता तुम्ही काहीतरी पुण्य करा, प्रभास तीर्थाला जा, तिथे जाऊन त्या ठिकाणी धर्माचरण करा, आणि मग समजा नाचलं तर तुमचं ते नाचून जाणार आहे. हातोहात तुमचं ते झालेलं पाप आहे ते नष्ट होईल. आणि मग आता भीती कोणाला वाटत नाही मरणाची, कारण शाप आहे. म्हणून सगळेच निघाले त्या प्रभास तीर्थाला यादव कुळातून, आणि सगळे जाऊन तिथं काहीतरी आपण धर्माचरण करू. परंतु ऐसे बोलोनी गोपाळे, गो म्हणजे इंद्रिय, त्या इंद्रियाला आपल्या अंकुशामध्ये ठेवणारा असा असलेला श्रीकृष्ण महाराज, ज्या इंद्रियाच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारे प्रभाव त्याच्यावर होत नाही, अशा इंद्रिय आरोपी असलेल्या देहावरती विजय मिळवलेला तो ईश्वर आहे. आणि म्हणून यादवा करवी पाला म्हणजे यादवा करवी म्हणजे यादव जन जे होते, यदुवंशिक सर्व जे लोक, यांच्याकडून त्या सगळी तयारी करून घेतली. आता सगळ्यांनी जसं एखाद्या घोड्याला कोबीर असते, ते जसं सोनगाळून पालांकडून त्याला बरोबर नीटनेटकं करून मग त्याला त्या ठिकाणी तयारी केल्या जाते, तशा प्रकारे सगळे जणांनी आपापली धर्मरूप पुण्यरूप जेव्हा आपल्याला आता आचरण करायचं आहे, आणि म्हणून सगळ्यांनी तयारी केली आणि प्रभास तीर्थाकडे निघाले. आणि मग देवहार चौकीये विजय केले उद्धव देवेशी, यांना सगळ्यांना तिकडे पाठवून दिलं प्रभास तीर्थाला. श्रीकृष्ण महाराजांना माहिती आहे की हे तर कोणी जिवंत राहत नाही. तिथे गेल्यानंतर धर्म तर काही घडला नाही, पण त्या धर्मामुळे अधर्मच त्या ठिकाणी त्यांच्याकडून झाला. आणि मग असं झालं की त्या प्रभास तीर्थाला त्या ठिकाणी ते गेले, तिथं मद्यपान केलं, तिथं अधर्म त्यांच्याकडून आचरला गेला. हे काय जे काही त्या मुलाच्या पोटातून जे जन्माला आलेलं होतं ते होतं मुसळ, आणि ते मुसळ आता आपण काय करावं,
या मुसळालाच नष्ट केलं पाहिजे म्हणून ते मुसळ त्याचा बारीक भुगा केला. कुठलं ते कुठून मग त्यांनी ते त्या ठिकाणी त्या पाण्यामध्ये टाकलं. पाण्यात टाकलं त्या प्रभात ते तलाव, त्याच्यापासून ते रणकंद निघाले, त्याच्यामधून लव्हाळी निघाली आणि त्या लव्हाळीचे बाण तयार झाले. आणि मग जेव्हा वेळा त्यांनी मद्यप्राशन केलं तेच वनस्पतीचे बाण त्यांनी उचलले एकमेकाचा शेवटी त्यांनी शेवट केलेला आहे त्या बाणांनी. अशा प्रकारे ते मुसळ कसं नष्ट करणारं ठरवलं की त्याच मुसळाने त्या सगळ्या यदुवंशाचा नाश केला. त्यांना वाटलं तर हे बारीक करून पाण्यात टाकलं, हे भस्म होऊन जाईल, हे आता निघून जाईल. पण त्या मुसळातून जे बारीक करून त्याच्यातून त्याची निर्मिती झाली त्या लव्हाळीसारख्या बाणांची, आणि त्या बाणानेच ते एकमेकाला त्या ठिकाणी ते नष्ट करतात. मग सगळ्यांना प्रभास क्षेत्राला पाठवलं श्रीकृष्ण महाराजांनी, आणि आपण स्वतः मात्र भक्तराज उद्धव देवाला घेतलं. आणि देव्हार चौकीयेसी विदे केले उद्धव देवेशी. देवाची देव्हार चौकी म्हणजे जिथे देवघर असते त्या चौकामध्ये श्रीकृष्ण महाराज भक्ताला घेऊन म्हणजे उद्धवाला घेऊन तिथे आपले बसले. मग आता उद्धव देवाला जाणीव झाली की हे सगळे निर्वाण चालू आहे. पालवा पालवी, पाला म्हणजे सगळ्या प्रकारे नीटनेटकेपणाची तयारी चालू झालेली आहे. श्रीकृष्ण महाराजांचं काहीतरी वेगळंच आता मला दिसते आहे. आता बाकीच्यांना त्याची जाणीव झाली नाही, पण उद्धवाला त्याची जाणीव झाली. ते तर म्हणे उद्धव देव जी हे अवघेची वावो, देवाचा बोलता भाव कवना ओळखवेना. भक्ताला त्या ईश्वराचं सगळं हित लक्षात येतं. एवढं निरूपण केलं यदुवंशिक त्या सगळ्या लोकांना, कोणालाच लक्षात आलं नाही श्रीकृष्णांना काय नेमकं म्हणायचं आहे. त्यांची वास्तविक पाय धरायला पाहिजे होती, देवाला विनंती करायला पाहिजे होती, पण देवाने सांगितला उपाय चालले तिकडे. अशा अशा प्रकारचं देवाने सांगितलं निघालं. पण उद्धवदेव म्हणतात की तेथ म्हणे उद्धवदेव जी हे अवघेची वाव. उद्धवदेव म्हणतात की हे व्यर्थपणाचं लक्षण आहे. हे जे काही समजा श्रीकृष्ण महाराज आता हे जे काही करतायत सांगतायत, यांनी तर काही याचा काही त्यांचा बचाव होणार नाही. ते तर शेवटी या मुसळाच्या शापासून मरणारच आहेत, आणि हे सांगितलेलं सगळं व्यर्थच जाणार आहे. यांना केलं निरूपण, पण याच्यातून हे वाचू शकत नाही. परंतु देवाचा बोलता भाऊ कवना ओळखवेना. नेमकं देवाला आता त्यांना तिथं पाठवायचं होतं, कारण इथं न ठेवता त्या एकाच ठिकाणी सगळे त्या ठिकाणी जर राहिले तर एकाच ठिकाणात सगळ्यात अंत होणार आहे, शेवट होणार आहे. आणि म्हणून सगळं यादव कुल एकाच ठिकाणी तिकडे एक वाढलं आणि त्या ठिकाणी जाऊन त्यांचा अंत झालेला आहे. पण हा जो बोलता भाव आहे, देवाला त्याच्यातून काय सांगायचं हे काही कोणाच्या लक्षात आलं नाही. म्हणून कवना ओळखवेना. उद्धवदेव म्हणतात नेमकं देवाच्या मनातला भाव हा काही कोणाच्या लक्षात आला नाही. वास्तविक पाहता काहीसा ब्राह्मणो काहीसा शापू, हा अवघा कवची या टोकू, जव तू न करेशी कोपू या ब्रह्मकुळावरी. उद्धवदेव म्हणतात काय कशाचा ब्राह्मण आला, कशाचा काय शाप आला. तुमच्या पुढे काही फार मोठं काही हे आहे का? देवापुढे कोणता ब्राह्मण शाप देऊ शकतो काय? पण देवाची इच्छा त्यामध्ये तशा प्रकारची आहे. आणि म्हणून हा अवघाची तवची आटोपू. देवाने ठरवलं असतं तर एका सेकंदात ते सगळं नष्ट होऊन गेलं असतं. तो शाप मी सगळ्या ऋषीला वापस जाऊ शकला असता, पण ईश्वराची इच्छा नाही. जव तू न करेशी कोपू या ब्रह्मकुळावरी. पण तुझाच आता कोप आमच्यावर झालेला दिसतोय. या यदुवंशी कुळावरची तुझाच कोप आहे की आता हे समजा तुला जे संपवायचं आहे, द्वापारयुगामध्ये जे काही द्वापारयुगाचं कार्य आहे हे आता तुला संपवायचं आहे. आणि ते संपवत असताना नुसतं श्रीकृष्णांनी जाऊन उपयोग नाही, त्यांच्या राज्यामध्ये जे जे काही असलेलं सर्व श्रीकृष्णाला तिथे संपुष्टात आणायचं आहे. आणि म्हणून आता इथे एक युगाचा अंत होणार आहे, कलियुग लागणार आहे, हे असलेले सूचक आहे. आणि म्हणून देवा हे तुझंच हे सर्व कार्य आहे. इतरांच्या लक्षात आलं नाही, पण भक्त वत्सल असलेला भक्ता जो आहे उद्धवदेव म्हणतात काहीसा ब्राह्मण काहीसा शापू. काय ब्राह्मण काय शाप? देवापुढे कुठं काय त्या शापाचं मोठेपण आहे का? हा अवघा तवची आटोपू. हे जर देवाने ठरवलं तर एका मिनिटात सगळं काय होऊ शकते. हे सगळं जे शाप वगैरे आहे हा सगळा वापस होऊ शकतो. जव तू न करेशी कोपू या ब्रह्मकुळावरी. पण तुझा जो कोप आहे तू जर केला नाही तर हे सगळं शक्य आहे.
पण तुझा कोप झालेला आहे. तुला मनातून या यदुवंशी कुळाविषयी एक तिटकारा आलेला आहे. जे जे काही आजपर्यंत घडलेलं आहे, जे काही या यदुवंशी कुळामध्ये जे काही तुला हे दुःख या परिवाराने दिलेलं आहे, दुर्योधनासारखे असलेले, पांडवासारखे असलेले, रणकंद या दोघांचे युद्ध झालं आणि म्हणून आता तुझा कोप निर्माण झालेला आहे. नेमका हा तुझा कोप असल्यामुळे या सगळ्या गोष्टी घडत आहेत आणि म्हणून तू दृष्टी करीशी वाकुडी तरी ये सृष्टी होय राखवंडी. एक ब्राह्मणाची कायशी प्रौढी तुझं पुढे. तुझ्या नुसतं दृष्टीनं जरी वाकडेपणा आणला तरी सुद्धा त्या सृष्टीची राखंडी होऊ शकते, एवढं सामर्थ्य देवा तुझ्यामध्ये आहे. उद्धवदेव आपली भावना व्यक्त करतात की या येड्या लोकांना समजत नाही की श्रीकृष्ण महाराजांचं नेमकं काय म्हणायचं आहे आणि हे समजा उपाय विचारतात आता काय करावं आणि म्हणून गेले प्रभास ते त्याला सांगितल्यावर. परंतु जर देवाने जर ठरवलं असतं की नुसतं दृष्टी जरी वाकडी केली असती तरी या सृष्टीची राखंडी होऊ शकते, एवढं संहाराचं कार्य, रचनेचं कार्य ईश्वरापासूनच आहे. एक ब्राह्मणाची कायशी प्रौढी तुझं पुढे. त्या ब्राह्मणाची काय ताकद आहे तुझ्या या सामर्थ्यामध्ये शाप द्यायची. कारण यादव वंश हा समजा श्रीकृष्ण महाराजांचा आहे आणि तुमच्या त्या वंशाला ते शाप देऊ शकतात त्या ऋषी, पण देवाला संपवायची ही मनोधर्म त्या ठिकाणी आहे आणि ब्राह्मणालाच पुढे केलं. देवाला वास्तविक त्या ठिकाणी ते नष्ट करायचं आहे सगळं, पण कोणीतरी निमित्त पाहिजे ना. म्हणून ब्राह्मणाशी कायशी प्रौढी. तो ब्राह्मण एवढी मोठेपणाची हाव किंवा एवढा मोठा निर्णय घेऊ शकतो का शाप देण्याचा तुमच्या पोराला? तुम्ही त्याच्यामध्ये आहे, परंतु हे तुझं पुढे शक्य नाही. पण तुझ्याच मनोधर्मानं हे सगळं चाललं आहे हे माझ्या लक्षात आता आलेलं आहे असं उद्धवदेव म्हणतात. पुन्हा तुझची हे इच्छा झाली जे यदुवंश वेलीचा मुळी वा घालावी गडी ब्रह्मशापाची. आता तुझी पुन्हा अशी काही मला इच्छा नवीन प्रकट झालेली दिसते आहे श्रीकृष्ण महाराजा की यदुवंश वेलीचा मुळी तुझी स्वतःची इच्छा आहे. हा यदुवंश हा इथं नष्ट करायचा आहे. या यदुवंशाच्या माध्यमातून हे पुढची चाल इथं खुंटवायची आहे आणि घालावी इंगळी ब्रह्मशापाची. हे विंगुळ म्हणजे विस्तव, हे विषयाची विंगुळी हे तूच घातण्यासाठी त्या शापाला मूळ कारण तुझंच आहे असं माझ्या लक्षात आलेलं आहे. वास्तविक पाहता तू ब्राह्मण काही शाप देऊ शकत नाही, पण त्याला निमित्त तू झालेला आहे हे माझ्या बुद्धीच्या अल्पमतीने माझ्या लक्षात आलेलं आहे असं उद्धवदेव म्हणतात. चौतोंडा ब्राह्मण आला तो नेनो काही आळून चोनी गेला ते वेळीची मी ढाकिन्नला म्हणा माझी. म्हटले मला असं जाणवलं की तो चौतोंडाचा ब्राह्मण तुझ्याकडे ज्यावेळेला आला होता काहीतरी कानामध्ये हेतुभूत सांगितले. चौतोंडा म्हणजे चौतोंडा म्हणजे ब्रह्म्याला 4 तोंड आहेत ना. मग तो चौतोंडाचा ब्राह्मण म्हणजे ब्रह्मदेवता, ज्याला आपण विधिलिखिता म्हणतो, अशा प्रकारची ती ते ब्रह्मदेवता तुझ्याकडे आली आणि तुझ्या कानामध्ये काहीतरी हितगुज सारखी काहीतरी चुगली लावून गेली तुझ्या कानामध्ये ती देवता. आणि मग समजा मी त्याच वेळेला माझ्या मनात धाक निर्माण केला की देवाला तर आता काही युद्धी करायची नसेल, देव तर काही आम्हाला सोडून जाणार नाहीत ना, काहीतरी वेगळीच गडबड आहे. आजपर्यंत तर काही हा ब्रह्म कधी आला नाही, आता आला तर आला कानात काही बोलून गेला. म्हणजेच मला धाक पडला देवा तुझ्या जाण्याविषयी आणि म्हणून मलाही आमचं काही वेगवेगळेपणा वाटतो आहे. वास्तविक देव तर काही सांगत नाही, पण न सांगताना काही पुन्हा अशा लक्षात येऊन राहिल्या ही निर्वानिर्वच आहे. असं तर काही नाही की देव आम्हाला सोडून जातील. म्हणून चौतोंडा ब्राह्मण आला तो नेनो काही आळून चुनी गेला ते वेळेची मी ढाकिन्नला म्हणा माझी. मला अंतकरणामध्ये धाक निर्माण झालेला आहे का जणू काय आता श्रीकृष्ण महाराज काय आपल्याला सोडून जातात का काय. जेठ काळा वारी येती दारवंठे ते गावी कायशी अरिष्टे हे ब्रह्मसुखाची पेठे उत्पात कायशी. ते उद्धवदेव असं म्हणतात की ज्या समजा ठिकाणी काळ म्हणजे यम किंवा काळ म्हणजे येणारा एखादा वाईट क्षण त्याला तिथं दारवंठात सुद्धा प्रवेश नाही. ज्या श्रीकृष्ण महाराजांच्या नगरामध्ये ते गावी काहीशी अरिष्टे
त्या नगरामध्ये किंवा त्या द्वारकामध्ये असलेल्या त्या सहवासामध्ये कोण समजा तिथे येऊन त्या श्रीकृष्ण महाराजांना त्या ठिकाणचं हे समजा अशा प्रकारचं कार्य करू शकते, त्या यादव कुळाला कोण नष्ट करू शकते? हा जिथे साक्षात भगवंत श्रीकृष्णाचं अधिष्ठान आहे आणि त्या भगवंताच्या अधिष्ठानापुढे कोणाची बरं ताकद आहे की तिथे येऊन त्या ठिकाणी ते नष्ट करावं? हे ब्रह्म सुखाची पेठे, ज्या साक्षात भगवंताचं जिथं अनुसंधान आहे, साक्षात भगवंत जिथे वास करतात, या ब्रह्मसुखाचा जिथं सहवास आहे, ब्रह्म म्हणजे परमेश्वर, त्या सुखाची वस्तू ज्या ठिकाणी आहे तिथे उत्पाद अशा प्रकारे एवढं धाडस करणारं कोण आहे की तिथे येऊन त्या ठिकाणी अनिष्ट निष्पन्न करेल, अरिष्ट आणेल, अनेकांना दुःख संपादन करेल, असं आहे तर कोणामध्ये सामर्थ्य? पुन्हा हे अवघेची विचारिता, ऐशेची येत असे माझी चित्ता, जे गोसावी धामा आता विजय करीती. पण उद्धवदेव म्हणतात की आता या सगळ्या एकंदरीत घडामोडून माझ्या असं लक्षात आलं की अवघेची विचारिता, सगळा जर या मागच्या गोष्टीचा विचार करून पाहिला, ऐशेची येत असे माझी चित्ता, माझ्या स्वतःच्या मनात असा काही आता एक हेतू निर्माण झालेला आहे का जे गोसावी निर्धामाज आता विजय करीती. देव आमचे आता काही आम्हाला काही जणू निर्धामाला सोडून चाललेले आहेत, अशा प्रकारची तयारी बाकीच्यांच्या लक्षात आलेली नाही. पण एकंदरीत त्या घडामोडीवरून निर्वाण योग करण्यावरून माझ्या हे लक्षात असं येऊन राहिलेलं आहे का जणू आता उद्धवदेव म्हणतात की श्रीकृष्ण महाराज आता काही निर्धामाला जात आहेत का काय. तव म्हणे श्री चक्रपाणी ऐक भक्ता शिरोमणी, माझी साभिप्राय वाणी तुवा जाणितली. ज्यावेळेला हे उद्धवाचं मनोगत ज्यावेळेला श्रीकृष्ण महाराजांनी ऐकलं, त्यावेळेला श्रीकृष्ण महाराज त्या उद्धवदेवाला म्हणतात की खरखर उद्धवदेवा, तव म्हणे श्री चक्रपाणी. श्रीकृष्ण महाराज म्हणतात त्या उद्धवाला की ऐक भक्त शिरोमणी, ऐक या भक्त शिरोमणी. भक्ताचा शिरोमणी म्हणजेच मुख्य म्हणजे प्रेमी भक्त, ज्या उद्धवाला देवाने प्रेम दिलेला आहे. खरोखर उद्धव देवा, माझी साभिप्राय वाणी तुवा जाणितली. जे माझं जे कार्य आहे या घडामोडीवरून त्यामध्ये मला जे निर्धामाला जाण्याची माझी प्रवृत्ती आहे ती बरोबर तुला कळलेली आहे. वास्तविक पाहता माझा हेतू तसाच आहे, पण त्याचा अंतर्भाव तो तुझ्या लक्षात आला. मग ठाकोनी अंतराळी ब्रह्मेनी हेची विनवणी केली, जे आयुष्य सीमा अतिक्रमली मृत्यूलोकेची. ते म्हणतात की अंतराळामध्ये म्हणजे आकाशामध्ये उभं राहून देव ब्रह्मदेव त्या ठिकाणी आला होता आणि ब्रह्मदेवाने येऊन अंतराळामधून आकाश मार्गामधून देवाला हात जोडून विनंती केली श्रीकृष्ण महाराजांना की देव हो, जे आयुष्य सीमा अतिक्रमली मृत्यूलोकेची. आता या कलियुगाचं हे महात्म्य, कलियुगाचं सामर्थ्य इथं आता वास करणार आहे, कली इथे येणार आहे आणि आता तुम्ही तुमचं जे कार्य आहे हे आता कार्य या ठिकाणी संपवा अशी विनंती केली की आता कलियुग हे या ठिकाणी असलेलं जे काही सत्वरूपता आहे ही कमी होणार आहे आणि त्या ठिकाणी दोषरूपता वाढणार आहे आणि त्यामध्ये हा कलीचा जो काही संसर्ग आहे दोषरूपतेचा, त्यामुळे त्या कलीला तुमच्या असण्यामुळं तिथे येता येणार नाही. आणि म्हणून तुम्ही ज्या वेळेला जासाल आणि मग तुमच्यानंतर तो कली त्या ठिकाणी येईल. आणि म्हणून आता त्या द्वापारयुगामध्ये जी काही सीमा आहे ती सीमा मृत्यूलोकाची जी काही काळमर्यादा असते युगाची, ती युगाची मर्यादा आता संपलेली आहे. म्हणून त्या ब्रह्माने विनंती केली श्रीकृष्ण महाराजांना, ठाकोनी अंतराळी ब्रह्मेनी हेची विनवणी केली, जे आयुष्य सीमा अतिक्रमली मृत्यूलोकाची. मृत्यूलोकामध्ये द्वापारयुगाचं जे मर्यादेचं रूप आहे ते झालेलं आहे. आता द्वापारयुगाची मर्यादा संपत आलेली आहे. देवा आता आपण आपलं कार्य निर्धामाला जावं अशी विनंती केली. ते वेळी तया पुढे मिया दिल्ली 7 दिवसाची गडे. मग श्रीकृष्ण महाराजांना विनंती करायला आल्यानंतर ब्रह्मदेव
श्रीकृष्ण महाराज म्हणतात की तेव्हेळी तया पुढे म्याद दली साता दिसाची गडे म्हणून निजधामा पुढे जायचे आता. जो ब्रह्मा आलेला होता माझ्याकडे आणि मग त्याला सांगितलं की आता निजधामाला तर मला जावंच लागेल, परंतु जाण्याच्या अगोदर ही सगळी निर्वाण व्यवस्था जे पृथ्वीगा द्वापरयुगामध्ये जे काही माझी झालेली रचना आहे ती रचना पहिले मला विस्कळीत करावी लागेल आणि मग ती विस्कळीत केलेली रचना आणि पुढचं नियोजन हे सगळं मला लावण्यासाठी आणखी पुढे 7 दिवस लागणार आहे. आणि म्हणून 7 दिवसपर्यंत तरी कमीत कमी त्या कलियुगाचं जे काही आहे कार्य ते रोखून ठेवावं. आणि म्हणून इथं या ओळीमध्ये असं म्हटलंय ते वेळी तया पुढे म्याद दली साता दिसाची गडे. त्या ब्रह्मदेवापुढे 7 दिवसाची गडे म्हणजे मर्यादा मागितली, सीमा मागितली. आणखी 7 दिवस या कलियुगाची तुम्ही जी काही कार्यक्षमता आहे ती रोखून ठेवावी आणि 7 दिवसपर्यंत थोडी वाट पहा, तोपर्यंत आमचं सगळं कार्य इकडे संपन्न होईल असं श्रीकृष्ण महाराज म्हणतात. म्हणून निजधामा पुढे जायचे आता. आता 7 दिवसाच्या पुढे इकडे आणखी थांबता येणार नाही. निजधामाला जाण्याची पुढे म्हणजे निश्चिती आम्ही आता केलेली आहे आणि आता 7 दिवसानंतर या ठिकाणी कलीचं वारं चालू होणार. यदुवंशाच्या वेळुवना झाले ब्रह्मशापाचे पेटवन म्हणून तयाचे पडलन थडिवा प्रभासाचे. इकडं पहिले निर्वाण करताना सगळे प्रभास तीर्थाला पाठवून दिले. सगळे यादव एकाच ठिकाणी नदीवरती त्या ठिकाणी पुण्य धर्म आचरण करावं, असं करावं तसं करावं म्हणून सगळे एकाच ठिकाणी. आणि इकडे मात्र देवाने निर्वाण चालू केलेले आहे. आणि मग जसे 7 दिवस शेवटचे त्या काळामध्ये यदुवंशाच्या वेळुवना झाले ब्रह्मशापाचे पेटवन. सगळ्यांना अनिती मार्ग सुचला. त्या ब्रह्मरूप शापामुळं सगळ्यांना त्या ठिकाणचं जे बुद्धी होती ती पालटून गेली आणि एकमेकाच्या ठिकाणी वाईट बुद्धी संचरली आणि एकमेकाचं रणकंदन केलं, एकमेकाला मारायला लागले. आणि त्या मारल्यामुळं अनेक जणांचे त्या ठिकाणी मृत्यू तिथे खर्च पडून गेले. तयाचे पडेल रण थडिवा प्रभासाची. त्या प्रभास तीर्थाच्या थडीला सगळे मृत्यू सगळे त्या ठिकाणी सगळे शैयेवर पडलेले आहेत. अशा प्रकारे एकमेकाचा त्या ठिकाणी आघात करून त्या यदुवंशाचे सर्व त्या ठिकाणी नष्ट झाले. म्हणून तो ब्रह्मशापाचं जे मूळ होतं त्याच मुळाच्या कारणाने म्हणजे ते बाण एकमेकाला मारून त्या मुसळापासून जे बाणाची निर्मिती झाली आणि त्या बाणाने प्रत्येकाने एकमेकाला मारून युद्ध झालं आणि त्या युद्धात सगळे यदुवंश संपून गेले. समुद्राचे पाणी सातवादी करील गाव घेली मिया बिन काही धरणी एकेल होईल. आता ते म्हणतात की इथं माणसं तर मेले आता यदुवंशाच्या कुळातले, पण ज्या द्वारकेची रचना श्रीकृष्ण महाराजांनी सुवर्णाची द्वारका रचली असं त्यावेळेला म्हणत होते की सुवर्ण द्वारका आहे आणि त्याची रचना साक्षात श्रीकृष्ण महाराजांनी केली. इकडं माणसं सगळे यदुवंशाचे नष्ट झाले. इकडं सगळ्यांना पांडव भक्त होते त्यांनाही सांगितलं की तुम्ही आता हिमालयात निघून जा आणि मी आता या ठिकाणी आम्हाला जाणार आहे. आणि भक्त तर समजा देवाच्या वियोगात राहतच नाही. म्हणजे जो काळ ईश्वर काळातला जो काही ईश्वराची रचना आहे ती स्वतः ईश्वराची रचना पूर्ण परमेश्वराने त्या ठिकाणी नष्ट केलेली आहे. पण ज्या जड वस्तू आहेत जे द्वापार युगामध्ये त्या ठिकाणी द्वारकेची रचना झालेली आहे आणि ती द्वारका पाण्यात देवाला आता मिसळायची आहे, ती द्वारका पाण्यामध्ये बुडवायची आहे. म्हणून समुद्राचे पाणी सातवादी करील गाव घेणी. 7 दिवसाचा शेवटचा 7वा दिवस आला कारण 7 दिवसाची मर्यादा लावून घेतली होती श्रीकृष्णाने. ती सांगितलं होती की 7 दिवस आता तुम्ही थांबा, 7 दिवसानंतर या ठिकाणी पुन्हा तुमचं कार्य तुम्ही चालू करा. पण 7 दिवस अजून द्वापाराची अवधी राहू द्या. म्हणून समुद्राचे पाणी सातवादी करील गाव घेणी. समुद्राचं पाणी इकडे त्या द्वारकेमध्ये शिरेल आणि ती द्वारका पाण्यामध्ये त्या द्वारका हे असलेलं गाव जे वसवली होती श्रीकृष्ण महाराजांनी ते संपूर्ण गाव पाण्यामध्ये बुडून जाईल. मिया बिन काही धरणी एक होईल. आणि मग त्या श्रीकृष्ण महाराजांचाही तिथं निर्धामाला गेल्यामुळं
त्या द्वारकेचं जे काही असलेलं अस्तित्व आहे ते नष्ट होणार आहे आणि म्हणून छिन्न विछिन्न ती त्या ठिकाणी असलेली नगरी त्या श्रीकृष्णाच्या वियोगास्तव संपूर्ण छिन्न विछिन्न पण निर्माण होईल. पुन्हा हे अवघेची पाता आळिक एकची वाटसे भयानक जे माझ्या विरागणीची उक तू कैसे मी साहसी. आता सगळं तर संपणार आहे, भक्त मात्र जवळच आहे. यदुवंशाचे होते तर ते झुंजून गेले, पांडव होते तर आज्ञाधारक ते वनवासात गेले. सांगितलं जा हिमालय पर्वतात, हिमचुरीत चुरीत त्या ठिकाणी जाऊन त्यांनी अनुसरण घेऊन देहाचा शेवट केला. भक्त कुठं सोडतो देवाला, पण देवाला किती चिंता भक्ताची. उद्धवाला काय म्हणतात श्रीकृष्ण महाराज, पुन्हा हे अवघेची पांता आळिक. हे सगळं हे पाहिल्यानंतर देव म्हणतात माझ्या असं लक्षात येऊन राहिलं की एकची वाट जसे भयानक. त्या ठिकाणी जे मला चिंता आहे मनामध्ये सतावत आहे की मला असं त्या सगळं एवढं झालं तर काही वाटलं नाही. एवढं समजा यदुवंशाचे गेले ते काही भक्त नव्हते, एक रचना होती, एक मायावी खेळाप्रमाणे गेलेला एक त्या ठिकाणी खेळ होता श्रीकृष्णांचा. पण आपुल्याची वाटी श्रीकृष्णांचे जे भक्त आहे म्हणजे उद्धवदेव याच्याविषयी देवाला आत्मीयता आहे. आणि आता मी समजा जाणार आहे, मी जाणारा माझं शरीर श्रीकृष्ण चक्रवर्ती कर्पूर कज्जरी कावड पुरत त्याग केला. कापुराप्रमाणे मी सुद्धा उगवून समजा जसा कापूर नष्ट होईल तसं माझं देह नसतं. पण उद्धवाला ते म्हणतात की जे माझ्या विरागणीची उक तू कैसे मी साहसी. पण जेव्हा मी निघून जाईल माझा विरह तू कसा सहन करशील. उद्धवाला म्हणतात की मी जेव्हा जाणार आहे आणि जेव्हा मी समजा गेलो हे तुला समजेल त्यावेळेला तू विरह सहन करू शकणार नाहीस. पुन्हा हे अवघेची पाहता आळिक, हे सगळं भयानक असलेलं दुःख पाहता किंवा हे सगळं होत असलेली घडामोड पाहता शेवटी मी ज्यावेळेला निघून गेले यामधून आणि त्या माझ्या जाण्यामुळं माझा जो एक असलेला विरह तो तुला कसा सहन. या बोलाचा बासटू न साहेची उद्धव देव सुभटू. अशा प्रकारचं हे बोलणं जेव्हा श्रीकृष्ण महाराजांच्या मुखातून निघालं आणि मग आता त्यांच्या लक्षात आलं की खरोखर आता देव काही राहत नाही, देव आता खरोखरच सोडून चालले. ज्या अर्थी माझी चिंता देवाने व्यक्त केलेली आहे, देवाने ज्या अर्थी माझी चिंता व्यक्त केली की आता तुझं कसं होईल म्हणजेच देव मला सोडून चालले असं त्याच्या आता पूर्ण लक्षात आलं. आणि मग ज्यावेळेला उद्धव देवाच्या लक्षात आलं की श्रीकृष्ण महाराज आता मला सोडून जाणार आहे आणि मग या बोलाचा बासटू, हे जे बोल ऐकले श्रीकृष्ण महाराजांचे त्या बासटू म्हणजे सकळ विषाण मिळून जे महाविष तयार केल्या जाते आणि त्या महाविषाने जे होणारी जी वेदना आहे, जसं वेगवेगळ्या प्रकारचे विष असतात, काळकू हळाहळ रगत शिंगी, वेगवेगळ्या प्रकारचे विषयाचे नाव आहे. असे 62 प्रकारचे वेगवेगळे विष एकत्र करतात आणि मग सगळे विष एकत्र झाल्यानंतर ज्या वेळेला त्या विषाचा दंश होईल किंवा ते विष एखादं दिल्या जाईल त्यांनी ती वेदना व्हावी हृदयाच्या ठिकाणी त्या शरीराच्या ठिकाणी, तशी वेदना श्रीकृष्ण महाराजांच्या वियोगाचा बोल सहन न झाला आणि म्हणून ती वेदना पटकन त्यांच्या हृदयाला ठेच मारून गेली. जसं म्हटलं की आता तुझं कसं होईल असं म्हटल्याबरोबर उद्धवाच्या मनामध्ये श्रीकृष्ण आता मला सोडून जातात आणि म्हणून या बोलाचा बासटू न साहेची उद्धव देव सुभटू असलेला कानातला तो शब्द ऐकल्याबरोबर कानाने तो ऐकला की आता हे सोडून जाणार आहे आणि म्हणून विचारे घनवटू पुन्हा पडला तो. त्या घनवट असलेल्या विचारामुळं तो निश्चित होऊन उद्धव जमिनीवरती मूर्छा येऊन पडले, खाली पडले आणि मूर्छा आली. जाता भक्ताला परमेश्वराचा वियोग सहन होत नाही का, भक्त वियोगी नुरे. परमेश्वराचा तो भक्त आहे, जसं महादेवा भक्त. ज्यावेळेला स्वामींनी महादेवा भक्ताला औरंगाबादशी गेले आणि त्या ठिकाणी चहूकडे प्रेमाचा संचार केला, मग महादेवा भक्ताला देवाविषयी मनात वाईट आलं होतं म्हणून देवाला मारण्याला तलवार घेऊन गेले, पण देवाने त्यांना तलवार बाजूला सारून प्रेम दिलं. मग आता प्रेमी भक्त होते
पण आपल्याकडून अनुचित घडलेलं आहे ते नासलं पाहिजे, आणि म्हणून त्या प्रेमी भक्ताचं घडलेलं पाप नासायसाठी देवाने त्यांना असंविधान दिलं. आपण नदीच्या या काठावर राहिले, त्याला पलीकडच्या काठावर ठेवलं. त्या गावातून एक ब्राह्मण यायचा, दररोज भिक्षा मागायला. देवाने सांगितलं होतं, महादेवा भक्ताला मी बोलावल्याशिवाय यायचं नाही, जोपर्यंत मी आज्ञा करणार नाही तू इकडे माझ्या भेटीला जोपर्यंत यायचं. आणि भक्ताला तर देवाला पाहिल्याशिवाय राहता येत नाही, सन्निधानाच्या वेगळा तू राहू शकत नाही. पण जलबिन मछली, जसं पाण्याशिवाय मछली जशी तळपळ करते, तसे हे भक्तराज त्या पलीकडच्या गावात देवाच्या आज्ञेमुळे थांबले, पण मनात अत्यंत देवाची आवडी संचरली होती. ईश्वराचा अत्यंत मनात वियोग होता की देवाने मला विरह दिलेला आहे, कधी कधी देव मला पाहायला भेटतील, कधी कधी मला संविधान मिळेल. मग जसं जसं ते देवाची आठवण करायचे तसा तसा त्यांचा तो कर्मनाश व्हायचा, तशी तशी ते त्यांचे दुःख नाशायचे. एक दिवशी त्या गावातून एक ब्राह्मण आला. त्या ब्राह्मणाला त्यांनी विचारलं, म्हणे आमचे स्वामी श्री चक्रधर महाराज तुमच्या गावात आहेत म्हणे. आहेत. मग ते कसे आहेत म्हणे? चांगले आहेत, पण त्यांची तब्येत म्हणे सगळं चांगलं. पुन्हा दुसऱ्या दिवशी तो ब्राह्मण आता त्या गावातून येणार आहे, देव तर दिसत नाही, पण त्या ब्राह्मणालाच विचारावं. म्हणून पुन्हा दुसऱ्या दिवशी नदीच्या काठावरून उभे राहिले. पाहू म्हणे आमचे स्वामी म्हणे चांगले. पुन्हा तिसऱ्या दिवशी म्हणे चांगले. असं दररोज विचारायचं आणि तो दररोज सांगायचं की चांगले. पण या ब्राह्मणाच्या मनात अशी वाईट कल्पना आली की म्हणे बा स्त्रीला पुरुषाचा वेग असतो, पुरुषाला स्त्रीचा असतो, पण या पुरुषाला पुरुषाचा वेग कसं काय? आपण काहीतरी एक दिवसाला त्याची मजा करून पाहावी. म्हणून तो म्हणतो की ते तुम्हाला माहीत नाही का, ते तर मेले, त्याला तर सर्पदंश झाला, त्यांचा अंत झाला. म्हणे खरंच का? म्हणे हो. अहो खरंच सांगा. म्हणजे खरंच. 3 वेळा विचारलं आणि त्या माधुबा भक्ताने पटकन खाली देह टाकला. त्याच्यातला देहातला आत्मा निघून गेला. ब्राह्मण पाहतो घालून तर देहातला देह खाली पडलेला आहे आणि देहामधून समजा आत्मा निघून गेला. घाबरून गेले ब्राह्मण. सहज बोलता ब्रह्महत्या घडली. आता गंमत करायला गेलो तर ते मरूनच पडले खाली. मग काय आता देवाला सांगितलं पाहिजे खरं खोटं. म्हणून स्वतः गेले देवाला सांगतात, म्हणे असं असं माझ्याकडे पाप घडलं, तुमचा तो भक्त होता पण मी त्याला असं खोटं बोललो तर त्याला मूर्छा येऊन तो खाली पडला, तर त्याच्यातून त्याचा आत्मा निघून गेला. देव म्हणतात हा भटू ऐसा सत्यही अर्थ न बोलेल. खरं असताना सुद्धा लोक सांगत नाही मेला म्हणून. हा मेला तरी म्हणतात अजून जिवंतच आहे, आणि तुम्ही आम्ही जिवंत असताना मेलं सांगितलं. आता तुम्हाला केवळ म्हणून पातक लागलेला आहे. म्हणजे असं नाही असं की तुम्हाला काहीशी नाही बोलवलं, एवढं खोटं कसं काय बोलवलं गेलं तुमच्याकडून. मग असू दे. आता देव म्हणतात ठीक आहे, आता तुम्हालाही काही त्याची सेवा घडली पाहिजे, तुमचंही झालेलं दुःख पाप नष्ट झालं पाहिजे. देवा सांगितलं आता असं करा, आम्ही तुमचा आता राग धरणार नाही, पण त्याचा निषेध करावा लागेल आपल्याला. जा कुदळी पावला आणा, खड्डा खोदायला लावला, खड्डा केला. देवाने मुंडक्या करून धरलेला आहे आणि त्या ब्राह्मणाला पायातून धरायला लावला. आणि त्या दोघांनी, स्वामींनी, त्या भक्तांनी, त्या ब्राह्मणांनी मिळून त्या भक्ताचा निषेध केला आणि देव उदास झाले. देव उदास झाले. मग तिथून देव निघाले रुद्रपूरला आमच्या श्रीबाबांच्या भेटीला आले म्हणून दाविला. अशा प्रकारे या ठिकाणी भक्ताला काही वियोग सहन होत नाही, आणि म्हणून श्रीकृष्ण महाराज विजय करणार आहे असा शब्द ऐकल्याबरोबर तिथे ते खाली मूर्छेवर पडले. तो जैसा करुणारशी विराला, विरह विष घारेला, ना तरी सागरी बुडाला शोकाची. जसं म्हटले करुणा रस असतो, तो करुणा म्हणजे अंतकरणामध्ये पाजर फोडणारा द्रवरूप असतो, तो ओलावा निर्माण करणारा आहे. आणि मग ज्याला परमेश्वराविषयी अशा प्रकारचा ओलावपणाचा गुण आहे आणि त्याला जर तो विरहाचा शब्द कानावर पडला तर तो तिथे त्या ठिकाणी शांत होतो, शांत होतो, त्या ठिकाणी तो निश्चित होतो. हृदयामध्ये त्याचा जे काही उत्साह असतो तो ईश्वराचा वियोग त्याला सहन होत नाही, आणि म्हणून तिथंच विरस त्याचा झाला. विरह विखे घारायला. जसं म्हणतो एखादं विष एखाद्याला जर ध्वंस झाला, तो जसा त्या विषामध्ये घारायला जातो, त्यामध्ये जसा तो काय ध्वंस होतो, त्याला काही सुधरत नाही. त्या विषासंयोगे तो जसा त्या ठिकाणी ध्वंसित होऊन जातो, तसा ईश्वराचा विरह शब्द ऐकला आणि याचा अंतःकरण ध्वंसित झाला. त्या ठिकाणी विरहामध्ये तो बुडून गेलेला आहे. ना तरी सागरी बुडाला शोकाची. शोकसागरामध्ये, त्या दुःखाच्या सागरामध्ये श्री उद्धवदेव बुडून गेलेले आहे. ही दुःखेशी एक वटला, तो शांत रसू मुराला.
तैसा निश्चेष्ट झाला भक्तराज तू. दुःखाने एकवटले पण निर्माण झालं. ईश्वराचा योग असतो. शांतरस होता, तो शांतरस प्रगट होऊन त्या ठिकाणी मृच्छायी पडले. अत्यंत सात्विकता प्रगट झाली. जसं बाईसाला आठही सात्विक प्रगट व्हायचे. बाईसाच्या हातामध्ये पालगंडा असायचा, आरती असायची. बाईसाचे हात थरथर करायचे आणि मग बाईसा त्या सत्वरसावर त्या शरीराच्या ठिकाणी स्वतःला सांभाळू शकत नव्हत्या. हातापायाला कंप सुटायच्या. अशा प्रकारे इथे यांच्या ठिकाणी तो मूर्छित येऊन खाली पडला. देहाला सुद्धा सांभाळू शकला नाही. तैसा निश्चेष्ट झाला भक्तराज तो. मूर्छाईत पडल्यानंतर जसा तो निश्चेष्ट म्हणजे कुठल्याही प्रकारची चेतना राहत नाही, अशा प्रकारे उद्धवाला त्या ठिकाणी श्रीकृष्ण वियोगाचं दुःख सहन झालं. तया विरह विखाची उकळी प्राणाते कवळी जीव ज्योती झिळमिळी हृदयांतू. त्या का विरहाचं काय कार्य झालं? जो विरह म्हणजे श्रीकृष्ण महाराजांनी समजा त्यांना सांगितलं की आता आम्ही जाणार, हे शब्द कानावर पडले आणि मग त्या विरहाची जी विषाची जी उकळी निघाली ती प्राणात ते कवळी. भक्तसुद्धा त्या प्राणाला त्यागून निघत असतो, आहे की नाही? गरुडावर बैसून झडकरी यावे नाही तर प्राण तेजी नसत भावे, आहे की नाही? आपण आरती म्हणतो, प्राण ते कोणाला जात नाही. आरती आहे की नाही? पहिले म्हणायचे गरुडावर बैसून, आता ते आरती काही म्हणत नाही. पण वास्तविकच आहे ते प्राण जाते, पण भक्ताचा जातो. संचारी भक्त आहे ना, खरोखरच अशा प्रकारे उद्धवासारखा भक्त आहे की तो म्हटले त्या विरहाचा बोल सहन करू शकत नाही. आणि म्हणून तया विरह विखाची उकळी, जे काही विरहाचं जे विष आहे ते त्याच्या ठिकाणी त्याची उकळी निघालेली आहे. आणि मग त्या विरह विखाच्या उकळीमुळं त्या ठिकाणी प्राणाला त्यांनी कवळलेला आहे. प्राणाच्या ठिकाणी आणि आघात निर्माण झालेला आहे. आणि म्हणून जीव ज्योती झिळमिळी हृदयांतू. जसं घटोबास 10वी अवस्था प्रगट झाली होती आचार्यांना स्वामीच्या वियोगासह, मग त्या प्राणाचं सुद्धा त्या ठिकाणचं कार्य झिळमिळलं जातं. जणू काही आता या देहातून प्राण निघून जावा अशी अवस्था प्रगट होते. तसं त्या ठिकाणी 10 अवस्था भट्टोबासांच्या झाल्या. अभिळाशोश्च चिंताश्च स्मरणं गुणकीर्तनं उद्वेगाश्च प्रलापश्च उन्मादो व्याधिरेवच जडता मरणश्चैव. या 10 अवस्था आहेत. ही 10 अवस्था प्रगट झाल्या. त्या 10व्या अवस्थेच्या ठिकाणी म्हणजे जडपणा निर्माण होतो. शरीराला हालचाल होत नाही, कुठल्याही प्रकारचं शरीरात कार्य वाटत नाही, जसं काही मेलेलाच शरीर जडमट पडतं. अशा प्रकारे जशी म्हटले एखादी ज्योती आहे म्हणजे दिवा आहे, त्या दिव्याला समजा काजळी आल्यानंतर तो दिवा जसा फटफट फटफट करतो, सरळ तो जळत नाही. कुठंतरी त्याला आता पटकन एखादा त्याच्यामधून विस्फोट बाहेर येईल म्हणजे सरळ दीप जळत नसतो. किंवा एखादं तेल कमी पडल्यानंतर जसं त्या दिव्याला जळता जळताच त्याला कुठं तो मोठा प्रकाश सोडतो, कुठं कमी सोडतो, तशाप्रमाणे जिथं विरहाचा अग्नी निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे त्या देहामध्ये अशा प्रकारे झिळमिळता आत्म्याच्या ठिकाणी असलेलं ते झिळमिळतेचं कार्य त्या हृदयामधून प्रगट होते. का श्रीकृष्णांचा तो विरह त्या उद्धव देवाला सहन होत नाही, त्यामुळं ते विरहाचं कार्य या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी